नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। अथर्व सुदामे एका रीलमुळे भरपूर चर्चेत राहतो आहे। विशेष म्हणजे रील टाकून रील डिलीट करून 2 ते 3 दिवस झालेले आहे, परंतु तरी सुद्धा चर्चा रंगताना दिसते। तसं पाहिलं तर अत्यंत चांगला रील स्टार आहे, राज ठाकरे यांचा आवडता रील स्टार आहे, परंतु एक रीलमुळे भरपूर चर्चा रंगताना दिसते। भरपूर गोष्टी घडलेल्या सुद्धा आहेत। भरपूर मराठी कलाकारांचा तसेच नेत्यांचा पाठिंबा त्याला नंतर मिळतो आहे। तर काय संपूर्ण गोष्ट आहे, काय संपूर्ण चर्चा आहे, ते संपूर्ण गोष्टी जाणून घेऊया। स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। चला सुरू करूया। तर अथर्व सुदामे याने एक व्हिडिओ टाकला, एक रील टाकली आणि त्यानंतर विशेष म्हणजे डिलीट केल्यानंतर खरी पाहिलं तर चर्चा जास्त प्रमाणात सुरू झाली। त्याने खरं पाहिलं तर हिंदू मुस्लिम एकतेबाबत तो व्हिडिओ तो रील टाकला होता। त्यानंतर भरपूर त्या रीलला त्या व्हिडिओला विरोध झाला, भरपूर त्याला धमक्या आल्या, भरपूर त्याला ट्रोलिंग करण्यात आलं आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर तो व्हिडिओ 1 ते 2 तासाच्या आत तो डिलीट केला। परत अजून एक व्हिडिओ बनवला, त्यामध्ये तो माफी मागताना दिसतोय की तो व्हिडिओ मी त्या भावनेने नाही टाकला होता, त्या गोष्टी घडल्या, त्याने माफी सुद्धा मागितली। आता त्या संदर्भात जर बघायचं झालं तर त्यानंतर त्या व्हिडिओमध्ये तसं काही नव्हतं, तो व्हिडिओ डिलीट करायला नको पाहिजे होता, असं काही घडलेलं नाहीये। अशा समर्थनाचे व्हिडिओ, असे समर्थनाचे मेसेज त्याला आले आहेत, आपण ते न्यूज चॅनलवर बघतोय। आता या संदर्भात ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सुद्धा त्याला पाठिंबा दिलेला आहे। त्या काय म्हणाल्या त्या सुद्धा आपण बघूया, फोटो सुद्धा बघून घ्या चला। तर त्या रीलमध्ये दुखावणारं असं काही नव्हतं। अथर्व सुदामेने जे मांडलंय ते आपल्या संविधानाला धरूनच आहे, तर मग आक्षेप का असावा? कलाकार कोणत्याही धर्माचा असू शकतो ना, कलेच्या हातांना कधीच धर्म नसतो, असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। सोनाली कुलकर्णी अतिशय ज्येष्ठ अभिनेत्री आहेत, विविध चित्रपटात आपण बघितलं आहे, तर त्यांनी सुद्धा अथर्व सुदामेला पाठिंबा दिला आहे। पुढे अजून एक अभिनेत्री प्राजक्ता हनमघर यांनी सुद्धा आपलं मत व्यक्त केलं आहे, त्यांनी सुद्धा अथर्वला पाठिंबा दिला आहे। त्या म्हणाल्या जे या रीलला विरोध करत आहे त्यांना आपली संस्कृती माहीत आहेत का, असे प्रश्न त्यांनी विचारला आहे। तसेच शेख मोहम्मद माहीत आहेत का, असं सुद्धा प्रश्न त्यांनी विचारला। आपल्याकडे वारकरी पंथांपासून अनेक संप्रदाय होऊन गेले, ज्यामध्ये सगळ्या जाती धर्मांचे संत होऊन गेले। अस्मितांच्या नावाखाली संवैधानिक चौकटीतलं मानणंही धोक्याचं बनलं जात आहे, हे बनत जात आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे, असं मत त्यांनी मांडलेलं आहे। तर भरपूर गोष्टी घडताना दिसत आहे, भरपूर सपोर्ट अथर्वला मिळत आहे। आता यानंतर आपण जर गोष्ट बघितली तर अथर्वने म्हणजे व्हिडिओ डिलीट केल्यानंतर माफी मागितल्यानंतर त्यानंतर एकही टिप्पणी किंवा एकही त्याबाबत त्यानं उत्तर दिलेलं नाहीये की हा व्हिडिओ डिलीट का केला, काय गोष्टी घडल्या, याबाबत त्यानं अजूनही मत मांडलेलं नाहीये। नक्कीच मत समोर येईलच त्याचं। तर या संदर्भात तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं? तो व्हिडिओ खरंच डिलीट करायला हवा होता का, की तो व्हिडिओ राहू दिला पाहिजे होता? तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा। बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।